सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती निष्कासित करण्याची मोहीम सुरू आहे। प्रभाग 1 अंतर्गत 40 धोकादायक इमारतींपैकी 3 इमारती या अतिधोकादायक मध्ये आहेत। यापैकी एका इमारतीचा पुढील धोकादायक भाग महापालिकेने निष्कासित केला आहे। उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश मदने, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे, वैभव साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली। पेठबाग कन्या शाळेशेजारील गलगले यांच्या इमारतीचा धोकादायक असणारा समोरील भाग महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांच्यासह पथकाने निष्कासित केला। तर उर्वरित 2 अतिधोकादायक इमारतींच्या समोर महापालिकेने अतिधोकादायक म्हणून फलक लावला आहे। ही मोहीम हाती घेण्यात आली आहे।